ही आहे अळी स्वरूपातील काजवाची मादी. व्हिडिओसाठी मी मुद्दामून नंतरून व्हॉईस टाकतो आहे, कारण लाईव्ह व्लॉग बनवला किंवा आवाज केला का हे कीटक लगेच राऊंड शेपमध्ये पॉज होऊन जातात. मग जनरली नर स्वरूपातले जे काजवे असतात ते उडत असतात, पण जे मादी असते ती जमिनीवरच राहते, कारण ती अळी स्वरूपात असते, असं थोडंसं गुगल आप्पाने सांगितलं आहे मला. आता आपला एंटोमॉलॉजी विषय नाही आहे, म्हणजे तो झुलॉजीचा एक ब्रांच, त्याच्यामुळे हे गुगल आप्पाला विचारल्यावर तेव्हा हे सगळं डिटेल कळालं. व्हिडिओ फक्त तुम्ही बघून घ्या आणि त्याचा कीटकाचा प्रकाशही दिसतो आहे आणि कीटकही दिसतो आहे तो. आता या काजवामादीचा प्रकाश व्यवस्थित दिसावा म्हणून मी थोडं सावली प्रकाश असा ॲडजस्टमेंट करून दाखवते व्हिडिओमध्ये. आता आपण भंडारदऱ्याला बरेचदा काजवा महोत्सव असतो, तिथं आपण काजवे बघतो. जनरली उडतातच तिथे, पण एकदम उडणाऱ्या त्या काजव्यांच्या झाडाखाली जाण्यात काही अर्थ नसतो, कारण माहितीप्रमाणे असं म्हटलं आहे की त्याच्या खालीच ह्या काजव्यांचे किडे फिरत असतात, ते अंडे वगैरे घालतात, असं बरंच गुगलमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तिथं जाऊन त्यांना डिस्टर्ब करण्यात खरंच काही अर्थ नाही आहे. पण फार बाजार होत चालला आहे. असो असं आपल्या आजूबाजूच्या शेतात असं बघायला भेटतं. आता त्याला डिस्टर्ब न करता आपण तसंच नैसर्गिक अधिवासात सोडून देऊ, हे तसंच राहू देऊ. फक्त इथं आमचं जांभळाचं झाड आहे, शेजारी जांभळं. इवन गुगलवर हे सर्च केल्यावर मला असं त्याच्यात लिहिलेलं आढळलं, बेहडा, हिरडा, आंबा, जांभूळ, उंबर या झाडांच्या आसपास काजव्यांचं वास्तव्य असतं, म्हणजे त्या अळ्या फिरत असतात रात्रीच्या वेळेस. गावी असताना मी इथे आराम करत होतो, मला तिकडे काहीतरी चमकताना दिसलं, म्हणून वाटलं काय तिथे जाऊन बघावं जरा. तरी अंदाज होतोच मला की, कारण मे अखेरीस आणि जून महिना चालू आहे, म्हणजे हे काजव्याचाच काहीतरी प्रकार असावा. पण म्हटलं जवळ जाऊन बघू काय असेल. बरं, हे कीटक इतके सेन्सिटिव्ह असतात की आपल्या पाय चालण्याच्या व्हायब्रेशनने सुद्धा लगेच ते पॉज होऊन जातात किंवा राऊंड शेपमध्ये होऊन जातात. त्याच्यामुळे म्हटलं पहिले शूटिंग करून घेऊ, नंतर व्हॉईस ओव्हर टाकू, म्हणजे व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ पण बनवता येईल वगैरे वगैरे.